अव कुठे चालले? 2 मिनिटं थांब जावं. काय म्हणतं? म्या म्हटलं कुठे फॅक्टरीत चालले का? हो काऊ. अव मी काय म्हणतो, पाहुण्याच्या बाबाच्या भेटीला जाऊ ना. त्या रोजी एक तर पाहुणा आपल्या घरून येऊन गेला. पाहुणा म्हणजे येईल का माहित नाही का? मी सांगलं मा बाबाची तब्येत नाही बरोबर म्हणून आलो भेटीले, आणि हच्या ती गेली नाहीत. असं होईल ना? अरे हो लेख, ध्यानातच नाही मला. हो हो, नाही नाही, जा लागेल वैभवाच्या भेटीला जा लागेल. हो मग असं कर, आजच चाल. मग अजून मग दिवस हुकला की हुकतच जाते. मग कर कर तयारी कर, आणि चाल जाऊन चाललो येऊ. भेट घेतली की चाललं. आजच का? बरं माय चला, काही कर नाही, जाऊन चाललो येऊ एकापरी. पण तेच म्हटलं कसं चांगलं नाही ना. गेलं भेट घेतली चालला आलं. एक तर आपल्याला माहित नसतं तर जाय तिकडे, की माहितच नाही बा आम्हाला कसं झालं काय झालं. तब्येत नाही म्हणतात साजरी. पाहुणा मुंबईहून आला बापाच्या भेटीले तर आपल्याला जाणं काम आहे ना आपलं. नाही 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 नाही, मग काय तर माहीत झाल्यावर भेटीला जाणं कामच आहे. नाही जाऊ चाल. मग असं कर, कर तू तयारी लवकर. मी येतो बस 10 मिनिटात येतो. तू 10 मिनिटात तयार होय. बरं माय बाई. मग मी काय मग राहू देतो, पडू देतो तसंच. बाईले सांगतो करायचं. आता लेकरायचं न्हाणायला राहिलं माझ्या लेकरायला तर पाहतो नाही तर न्हाणतो नाही तर बाईले म्हणतो राहू द्या म्हणतो आजच्या दिवस लेकरायला न्हाण्याचं. जाऊन चाललं येऊ. नाही नाही, कर लेकराची आंघोळा गिंगोळा कर. उन्हाळा आहे, लेकराले गरमी होईल तर लेकर चिडचिड करतील. अजून समजणार नाही काय झालं. अंग गिंग धुई द्यायचे. मी येतो त्यात लोक. जाऊ ना. आपल्याला का जायला यायला काय उशीर आहे. कर तू आवर सगळं मग जाऊ. बरोबर, काहीच नाही, फक्त लेकराचे अंग धुवून तो म्हणजे कसं एकट्या बाईले सुचत नाही ना. मग त्या 2 लेकरायला धान्य हे. मी असली की मग जसं फरक पडते. बाकीचं एक परी रश्मीन त्या करतात. काही राहिलं नाही, आता राहिलं घरातल्या कामाचं काही नाही एका परी. फक्त लेकरायचं झालं की झालं. मोहिनीचं लेकरायचं मग काय मागं पुढे चालते जरसं. मग फक्त मी लेकरायला धानतो. तुम्ही या मग तुमचं काही काम असेल तर. हे पा मग मी तयारी करून ठेवतो, नाही तर तिकडे गेलं तर तिकडलेच बसा. नाही नाही, मी 1 घंट्यात येतो. 1 घंट्यात होईल ना त्याला. हो एका घंट्यात तसं बनवते. हो या. काय झालं बाबा, कुठे चालले? अरे नाही नाही, अरे गड्या मंदाच्या घरी ती सासऱ्याची तब्येत नाही म्हणतात बरोबर. तर भेट घेऊन येतो. मग तली आईन मी जातो, भेट घेऊन येतो. हो पाहुणे आलते त्या दिवशी तर सांगत पाहुणे. हो या ना, गाडी घेऊनच जा. उन्हाचं नाही नाही, मग तुला लागेल ना. राहू दे आम्ही जातो बरोबर आमच्या सोयीनं. नाही 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 नाही, मला काय काम आहे. मी भागवतो. मी 2 व्हीलर नेतो. तुम्ही गाडीच न्या, उन्हाची बरं राहते. आणि ड्रायव्हरला सांगतो मी. मला काय काम आहे. मला असले तर मी इकडे बरोबर नेतो. स्कूटी नेतो मी रश्मीची. तसं म्हणतो का? मग आपल्याला ड्रायव्हर देणं भाऊ. हो मी विजयला फोन करतो. विजय येते मग तुमच्यासोबत. अबे तो काही कामाची गोष्ट नाही. लय जोरात गाडी चालवते तो, कसाच्या कसा. ते गेलतो त्याच्या संघ शनी शिंगणापूरले. काही कामाची गोष्ट नाही तो. त्या लोक सांगू, दुसरा सांगू नी. त्या शहरातले सांग, शहरातले. असं पोरगो गाडी चालवते की पोटातलं पाणी नाही हालत. लट टाप गाडी चालवते. बरोबर मी पाहतो. जो हजर असला आता त्याला न्या लागेल. कसं शहरातले ट्रिपा चालूच राहतात. तो घरी असला तर त्याला म्हणतो, नाही तर मग विजयला सांगतो ना आरामशीर चालू म्हणून. बरं पाय मग पाय. शक्यतो वर शहरातलेच वर. हो हो मी फोन लावतो त्याला. जो असला तो हो म्हणतो बाबा. हो हो ते तर आहेच. मग आता बघतावर. हो बाय. जो असला तो जाणं अर्जंट आहे बा आपल्याला. ही वैभवाची भेट घेणं. नाही तर कसं राहते बा, नसतंच आली नाहीत भेटीले. म्हातारा माणूस आहे, तब्येतीचं काय सांगता येते. सकाळी आपल्या पोरीले ना म्हणा तर मायबाप भेटीली नाहीत आले मायबापाच्या. नसताच बोर. मा डोक्षातलंच निघून गेलो. बोर झालं हिच्या डोक्षात आलं. मी बोललोच होतो की पाहुण्यानं सांगितलं त्या दिवशी हायदाय आपल्याकडून पाहुणा येऊन गेल्या तरी आपण भेटीले नाही गेलो. म्हणजे लय दिसते नाही. नाही आज कोणत्याही हालतीत जातोच बा. भेट घेऊन येतो ही वैभवाची. हा हॅलो. हा शरद. अरे काय आज कुठे चालला का? ट्रिप आहे का? नाही नाही, आईले बाबाला जायचं होतं मंदाबाईच्या घरी. काही नाही, फक्त जाणं चहा पाणी घेतली. अर्धा 1 घंटे थांबा लागेल तुला तरी. बस मग वापस. किती वाजता? 2 वाजता. हो चालते ना. तुझी दुसरा नको पाठवू नी. म्हणजे आईन बाबा दोघंच आहेत. तुला तर माहित आहे बाबाले त्रास होते मग झटके बसले तर. चालते ना. हो 2 अडीच झाले चालतात. फक्त तुझे हुकू नको. अर्जंट आले का ते मंदाबाईच्या सासऱ्याची तब्येत नाही बरोबर, ती भेटीला जावं लागते. हुकू नको, नाही तर हुकून टाकशील. बरोबर हो सांगतो मी बाबाले. 2:30 वाजे लोक. हो पप्पा तो 2:30 वाजता म्हणते. हो चालते ना. आपल्याला काय रे भेट घेणं येणं. 2:30 वाजता बापा लय टाइम आहे. मग ऊनच करते पुरा सबन ऊनच घ्या लागतं वाटते आज अंगावर. बरं जाऊ दे बा, जाणं अर्जंट आहे. बरं तो आईला सांगतो मग. अरे श्यामची आई. माय आले का? सांग माय बाई. का बा तुम्ही तर मला 1 घंट्याने येतो. आता बाबूला राहण्याला घेतलं मी. बसा आता घंटाभर. काय बाई माणूस आहे म्हणून 1 घंट्याने येतो. आले लगे. मा का मशीन आहे का माझ्या हाताले? अरे नाही वेळ आहे. 2:30 वाजता निघणार आहे आपण. 2:30 वाजता शांततेनं करा. तेच सांगून राहिलो मी. 2:30 वाजता चाललो. असं बापा 2:30 वाजे लोक तर झोप होती एक माई. चालते मग. हा
ना म्हणलं माय आली का लागे. बरं बरं. मग मी येतो जाऊन फॅक्टरीतून. आता राहू द्या ना, कुठे जावं लागते तर आता घंटाकभर घरी अंग टाकलं लोय लाय केलं तर जमत नाही का तुम्ही नाही गेले तर ते फॅक्टरी चालू होत नाही. आहेत ना 2-2 पोरं जातात ना. एक दिवस तुम्हाला घरी राहता येत नाही, आराम करता येत नाही. धन्य आहे माय. मी येतो मी बरोबर 2 वाजे लोक येतो घरी. बरं चाल गड्या, येतो मी फॅक्टरीतून. पप्पा मम्मी म्हणते ते बरोबर आहे ना, राहू दे ना, तुम्हाला आज गावाला जावं लागते. एक दिवस तुम्ही फॅक्टरीत नाही आले तर काय फरक पडते पप्पा. हा आराम करा घरी, गाडीतही बसून जाणं तर ती बसणं. हा मग तुम्हाला पटकनच कंबरचा त्रास होते, टोंगळ्याचा त्रास होते. आता घरी आराम करा, मग गाडीत बसलं की बसलं. हा मम्मीला काय डोकं आहे रे. मग काय म्हातारा झालो काय आता बसून आराम करा आराम करा. काय आराम करा, येतो मी जाऊन. आराम केला तर माणूस वरचा तसाच बिमार पडते. बाहेर गेलो 4 लोक दिसतात, बोलतात, होत रमदे. घरातल्या घरात काय रे, काही नाही ना काही नाही. येतो मी 2 वाजे लोक सांगतो तो आईले. पप्पा काम आले तर न्या. हाय हाय खिशात दस्ती आहे मला. सांगू त्या दिवसपासून हे इथंच आहे सामान ठेवलेले, वर ठेवलंच नाही. देऊ का ठेवू नये, धुऊ का नाही ते एकदा धुवून ठेवून देते. तसं ठेवल्यापेक्षा नवीन भांडे धुवून घेऊन ठेवले की कसे मग नंतर काढलं की व्यवस्थित राहतात. तसंच करते, धुते थोडंसं सोकू देते, पुसपाच करून मग ठेवून देते. बाई रश्मी व. हा मम्मी किचन मध्ये आहे मी. हा बरं, मी म्हणलं आज काही उभारा धंदा काढू नको कोणता शिल्लकचा. हा जेवढं आहे तेवढं कर. लागे बाबूले पाहिजे. हा हो तुम्ही चालल्या का मग. हो तो सासऱ्यानं हो म्हटलं ना, येतो ना बाई भेट घेऊन. चांगलं नाही वाटत ना माय, राहिलं तर राहूनच जाईन. अन पाहुणेले वाटी नसं काय की मा बाबाच्या भेटीला नाहीत गेले. हे बाय आज आम्ही जाऊन येतो. आणि जसं झालं तसं 2-4 दिवसानं 8 दिवसानं तू रवी जाजो. हा काही लय दूर नाही ना माय. हा तर सख्या ननचा सासरा आहे ना. हा जाणं येणं करत जाय. जरा गेला आला तर वयक होते, माणुसकी दिसते. हा आता मोहिनीचं कसं लेकरायच्यानं नाही जमत, ते कोण आली काही आता बाई बाई कशी जाईल. तू आहेस ना माय. हा बरं हा जाऊ ना मग आम्ही पण एखाद्या रविवारी जाऊ. मग हा जायचं होतं, मावशीची बी भेट होती. हा तर ती मंदाच्या घरी जावं पहिले, गेल्या मंदाच्या घरी जावं पहिले. हा आणि मग त्यातून मग चहा पाणी झालं हे झालं की मग तर मावशीच्या घरी जा. नाही तर गेल्या मावशीच्या घरी जाशील तर असं वाटेल मावशीच्याच घरी आली म्हणून आमच्या घरी आली, असं नाही वाटलं पाहिजे. हा उली गोष्टी असतात हे सैऱ्या धाऱ्यात लय पा लागतात. तुला काही कळत नाही आणि त्या रवीले त्या तो अपेक्षाही काही कळत नाही. आता जाता जाता मावशीच्या घरी जासा ना, ततून तर जासा तर त्याला असं वाटेल मावशीच्या घरी आली ती म्हणून ती आली. अति आलो म्हणा बापा, अति आलो तुमच्या भेटीले म्हणून मावशीच्या घरी चालली, असं दिसलं पाहिजे. हाव तसं करू. बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर आमचं काय खऱ्या गेल्या मावशीचंच घर लागते पहिले, तिथंच थांबलो असतो. हो असंही असते नाही. मग हे सोयरे धायरे सांभाळणं म्हणजे का तोंडाची गोट आहे माय. मी हाव म्हणून सांगतो तर एवढं, नाही तर एखादी सासूसले सांगत नाही, घरी येऊन उलट बोलते. मग असं अशा राहतात बाया. पण आपल्याला वाटते नाही माय आपली सून होय, मला कळते पोरी सोरीला काय एवढं कळते. पण सांगतो मी तर ऐकत जाय माय बाई. मी काही बाकीच्या सासाईसारखी परीक्षा नाही घेत सुनायची आणि मग केल्यावर मग बसा बोलत, तसं नाही येत मला. मी पहिलेच सांगतो असं करा. नाही हो मम्मी सांगत जा, मला काही समजत नाही. बरं माही काही परीक्षा नका घेऊ, मी पहिलेच सांगतो. मी पहिलेच नापास होतो, काही घेऊच नका माही परीक्षा. मला माहित आहे तू नापासच आहेस, तूच काय माही पोरगही नापास आहे. का मम्मी खोकला येऊन राहिला ना. तो काही बसत नाही बाय. बरं हे म्हटलं बाई कुठे जेवून घ्या तुम्ही. का बरं तुम्ही जेवा ना, सासऱ्याला दे. मला की कुठे जायचं असलं की बाई मला ते जेवलं की गाडीत होते बाई मला मय. मी काही जेवत नाही, ते कोणाला जेवीन मी. जेवल्या नाही काही करू नको, सांगून दे जेवली म्हणून. हा मला बाई त्या गाडीत मग मयच होते बाई. तू कोणी काही म्हणू बाई. आणि तो ती गेलं की ते पोहे घे करतीनच माय, त्या पोहे ना तो अजून ऍसिडिटी वाढते माई. हा त्याच्यापेक्षा मी जेवतच नाही. तर ती गेल्यावर मग नाही म्हणता येणार नाही माय. पोहे केले काही केले तर खास लागते, वायचं घर सासरे लागत नाही माय. हा तर मग ते तिकून आल्यावर मी जेवीन बाई शांततेनं संध्याकाळची. तुम्ही जेवून घ्या. बाई कुठे गेला बाई व. हा बाई अति हाव मी ते बाबूचे भाव ते वाव घालून राहिली. अरे बाई ते उलचे गरम पाण्यात टाका लागत होते. हो बाई गरम पाण्यातच टाकले होते, गरम पाण्यात टाकले आता धुवूनच टाकून राहिले. आणि डेटॉलचे थेंब घेतले होते का बाई. हो बाई डेटॉल टाकलं गरम पाण्यात आणि मग भिजू घातले ते घंटाकभर आणि लागे आता बस घासघूस केले मग घालून राहिली. हा तेच म्हटलं बाय. निघाला का तुम्ही. हो बस जातो जाता थोड्या वेळानं, उशीर आहे. ते गाडीवाला 2:30 वाजता म्हणते, 2-2:30 वाजता. तर मग जातो. मग माझलं माय घाई म्हणून लेकरं हाणायला घेतले. ते मला आताच जाऊ म्हणून म्हटलं बाई लेकरं हाणं झाले पाहिजे, नाही तर मग तुमच्या भावती आलं असतं. हा बरं बाई मग मुक्काम राहा लागेल का तुम्हाला रात्री. नाही मुक्काम गिक्काम कोण करते हो बाई, भेट घेतली की चाललं. मुक्काम गिक्काम नाही करत. हा बा राहते कुठे माहिती इवायच्या घरी राहत नाही ते.
माग मंदाच्या घरी त्या मुंबईला गेले तर तिथं माय 2 दिवसाच्या वर राहिले नाही ते पोरगी म्हणे आई सांग इतक्या दूर आले बाबा राहत नाही ते मी म्हणतो मुंबई लोक गेले म्हणून 2 दिवस राहिले अति जो असती ना तर सकाळून जाऊन संध्याकाळी चालले आले असते राहत नाही किती कोणाच्या घरी गेले जमतच नाही राहती मम्मी मग पप्पाला देऊ का वाढून विचारू का माहित आहे पप्पा फॅक्टरीत गेले का कुठे गेले काय सांगा बाई ते माणूस काही ऐकत नाही बाई आपस तिकून आला की जेवीन फक्त त्याचं ते वरण गिरण पतलं घेतलं करून ठेव माय हो चालते ना बाई ते बाबूचं ते ह्या सांगता माहिती तेल आणि ती पावडर सरली बाई त्याची नाही याला जाता जाता येता येता काही लागत असतील ना माझ्या दुकानं गिकानं त्या रोजी हे गेली ध्यानच नाही माईला सांगायचं पाय हो आई मला सांगितलंच ते की झालं हो दुकान लागत नाही तर काय तर पाहिन ना मग आणीन ना बाई काजही धरा लागत होतं माय हो आज करतोच मी काजही का परी मी घरीच करतो त्याचं ते नका आणू माई कच्चं आपलं मस्त डबी भरली होती मागत झाली म्हणून आता डबल भरतो घरचं काजर साजरं तुपाचं राहते ते नका आणू माहिती फक्त पावडर आणि ते तेल आराम आहे बाई